नमस्कार मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची एक बातमी बघा. पसंतीचे केवळ 50 पर्याय दिले, शिक्षक भरतीत अस्वस्थता. ही बातमी आजची आहे बघा आणि ही बातमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे बघा. कारण पवित्र पोर्टलवरील नव्या तरतुदीवरून वाद, अमर्याद पसंती क्रमांक सुविधेची मागणी. आता आपल्याला माहिती आहे बघा, की आपल्याला फक्त 50च पसंती क्रमांक निवडता येत आहेत. बरोबर आहे का? म्हणजे या भरतीमध्ये. तर मग मला सांगा ह्याच्यामध्ये यामुळं आपलं फार मोठं नुकसान होणार आहे. म्हणून जी काही शिक्षक संघटना आहेत बघा, ह्यांनी एक निवेदन दिलेलं आहे शिक्षण विभागाला. आता ह्याच्यामुळं काय फटका म्हणजे बसणार आहे नेमका, तर ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो बघा. आता बघा शिक्षणाला फटका. या अटीमुळे भविष्यातील शिक्षण व्यवस्थेलाही फटका बसणार असल्याची शक्यता संघटनांनी व्यक्त केली आहे. संघटनांच्या मते 50 पसंती क्रमांकाच्या अटीमुळे विशेषतः कमी व मध्यम मेरिट धारक उमेदवाराचे मोठे नुकसान होणार आहे. बरोबर आहे का? आता ज्यांना समजा कमी मार्क आहेत आणि ज्यांना समजा मध्यम मार्क आहेत, त्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे. बरोबर आहे का? आता मला सांगा ना, मग आता जे काही उमेदवार आहेत बघा, आता ज्यांचे समजा कमी मार्क आहेत किंवा ज्यांचे समजा मध्यम मार्क आहेत, अशा उमेदवाराचं फार मोठं नुकसान होणार आहे. आता त्याच्यातला जे काही दुसरा मुद्दा आहे बघा, दुसरा मुद्दा कोणता? तर तुम्हाला सांगतो, अनेक उमेदवारांना कुठेही नोकरी मिळाली तरी चालेल, या भावनेतून राज्यभरातील रिक्त जागांसाठी अर्ज करू इच्छितात. म्हणजे त्यांना आता आपल्याला देखील वाटते बघा, कुठं पण नोकरी मिळाली तरी आपण ती नोकरी करणार आहोत. बरोबर आहे का? मग मला सांगा, जर 50च पसंती क्रमांक असतील, तर याच्यामध्ये जे काही कमी मार्कवाले आहेत किंवा जे मध्यम मार्कवाले आहेत, त्यांचं फार मोठं नुकसान होईल. बरोबर आहे का? मग मात्र मर्यादित पसंती क्रमांकामुळे सर्व जिल्ह्यातील संधी उपलब्ध होणार नाहीत. होणारच नाहीत ना. म्हणून निवडलेल्या 50 ठिकाणी मेरिट जास्त असल्यास उमेदवार कायमस्वरूपी स्पर्धेबाहेर फेकला जाण्याचा धोका निर्माण होतो. बरोबर आहे ना? आता मला सांगा निवडकच पसंती क्रमांक असतील, तर तिथलं मेरिट हाय जाणार. मग मेरिट हाय गेल्यानंतर मला सांगा ते उमेदवार बरोबर त्या स्पर्धेमधून बाहेर पडला जाईल आणि यामुळं त्या उमेदवाराचं फार मोठं नुकसान होईल. मग मागील भरती प्रक्रियेत 100 ते 200 पसंती क्रमांक देऊनही अनेक उमेदवार वेटिंगवर लिस्टवर राहिले होते. बरोबर आहे का? आता तुम्हाला माहिती आहे बघा 2022च्या भरतीमध्ये जे काही पसंती क्रमांक होते बघा, तुम्हाला 100 ते 200 पसंती क्रमांक देता येत होते. आणि तरी पण ते जे काही उमेदवार होते बघा, ते कसे होते वेटिंग लिस्टवर राहायचे. बरोबर आहे का? मग आता मला सांगा, तेवढे आपण जे काही पसंती क्रमांक देऊन देखील आपण वेटिंग लिस्टवर जर राहत असाल, तर मग मला सांगा यावेळेस तर 50 पसंती क्रमांक आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ आपण ह्या भरतीमधून बाहेर फेकले जाऊ शकतो. आणि ही जी काही मर्यादा आहे बघा, ही मर्यादा खरंच आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. ही मर्यादा एकतर वाढवली पाहिजे. बरोबर आहे का? किंवा शिथिल केली पाहिजे. बरोबर आहे का? मग ह्याच्यासाठी ह्या संघटना हे काय करत आहेत, आवाज उठवत आहेत. बरोबर आहे का? तुम्हाला मी कालच सांगितलं बघा मी. काल एक तुम्हाला बातमी माझ्या शॉर्ट्समध्ये टाकलेली आहे बघा, ती पाहून घ्या. की बालुशा मानेने देखील बघा निवेदन दिलेलं आहेत आणि त्यांच्या संघटनेने देखील निवेदन दिलेलं आहे. की जी काही 50 पसंती क्रमांक आहेत बघा, त्याच्यामध्ये एकतर वाढ झाली पाहिजे किंवा एक तर शिथिल केलं पाहिजे किंवा ह्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे. असं त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे. आणि खरंच शिक्षण विभागाने ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ह्याच्यामध्ये काहीतरी पर्याय काढावा अशी माझी इच्छा आहे आणि तुमची पण इच्छा तीच असेल. बरोबर आहे का? कारण ह्याच्यामध्ये बरेच उमेदवार हे अभ्यास करून एवढं कष्ट घेऊन जर समजा त्या स्पर्धेतून बाहेर पडत असतील, तर ह्यामध्ये फार मोठं नुकसान होणार आहे आणि असं होऊ नये यासाठी काहीतरी पर्याय निघाला पाहिजे. तुमचं काय मत आहे हे मला कमेंटमध्ये नोंदवा. धन्यवाद.